नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैत्र शुक्ल द्वितीयेला यावर्षी 20 मार्च 2026 शुक्रवारी येत आहे. आणि या मंगलदिनी स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही पदार्थ बनवून स्वामींना दाखवायचा आहे. तर ते स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते व या मंगलदिनी स्वामींना त्यांचा आवडता नैवेद्य कसा अर्पण करावा या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण नक्की पहा. सेवा तर आपणाला करायचीच आहे. स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणता एक पदार्थ बनवून त्यांचा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून दाखवा आणि तो दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरातील सर्वांनीही ग्रहण करायचा आहे. त्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होईलच, परंतु त्यासोबतच गुरूंचा आशीर्वाद, गुरूंचा पाठिंबासुद्धा मिळेल आणि आपल्या घरामध्ये एकोपा, प्रेम आणि आनंदसुद्धा नांदेल. स्वामी म्हणतात, तू जे प्रेमाने अर्पण करशील ते मी आनंदाने स्वीकारेल. पण हा नैवेद्य अर्पण करण्याची एक शिस्त आहे, एक पद्धत आहे. 20 तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे आणि मग या निमित्ताने त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते तर आपण बनवलेच पाहिजेत. आणि तुम्हाला हवे असतील तर त्यातील तुम्ही जेवढे जास्त तुम्हाला पदार्थ करता येतील तेवढे तुम्ही बनवू शकता. पण नाही झालं तर कोणता एक पदार्थ सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बनवून महाराजांना दाखवू शकता. सकाळी शक्य झालं नाही, घाई गडबड होते, ऑफिसमध्ये जायचे असते, तर मग तुम्ही दुपारी दाखवा. दुपारी काही कारणे नाही झालं, रात्री दाखवा. कारण शेवटी आपला भाव महत्त्वाचा. भलेही वेळेवर आपली सेवा किंवा महाराजांचा नैवेद्य दाखवणे जमले नाही तरी आपणाला स्वामींच्या प्रती भाव महत्त्वाचा आहे. म्हणून या दिवसामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा हा नैवेद्य तुम्हाला महाराजांना आवर्जून दाखवायचा आहे. बघा, सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू. बेसन लाडू स्वामींना खूप आवडतात. आणि हो, हे जे पदार्थ आहेत ना ते विकत आणण्याऐवजी जर तुम्ही एक पदार्थ बनवा, थोडासा बनवा, पण तो घरी बनवा. कारण कोणत्याही देवांना, स्वामींनाच नाही कोणत्याही देवांना जर नैवेद्य दाखवायचं असेल ना तर तो आपल्या हाताने बनवावा. कारण असं म्हटलं जातं, जेव्हा कोणत्याही देवांसाठी आपण नैवेद्य बनवतो तर तो नैवेद्य बनवत असताना आपल्या हातावरील ज्या नकारात्मक रेषा आहेत किंवा जे दुर्भाग्य आपल्या हातावर आहे तर ते दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलण्याची ताकद आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे. ती ताकद तुम्ही ज्याही देवाला, ज्याही गुरूंना मानता त्यांच्यामध्ये आहे. आणि असंही म्हटलं जातं, नैवेद्य बनवताना ते जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलत असतं. म्हणून नैवेद्य नेहमी हाताने बनवावा, विकतचा दाखवायचा नाही. तर बेसनाचे लाडू तुम्ही घरी बनवा, हाताने बनवा. जसं जसं तुम्ही लाडू बनवतात आपल्या हातावर घेऊन तशा तशा दुर्भाग्याच्या रेषा सौभाग्यामध्ये बदलतील. आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. सगळ्यात पहिला पदार्थ बेसनाचे लाडू. लाडू बनवून महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. हे तुम्हाला काही कारणाने शक्य नसेल तर या दिवशी आवर्जून तुम्ही पुरणाचा स्वयंपाक बनवू शकता. आणि पुरणपोळी महाराजांना खूप आवडते, त्यामुळे तुम्ही पुरणाचा नैवेद्य बनवू शकता. आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तुम्ही कुरडई, तसेच खीर असेल, पुरणपोळी असेल तर बनवायचीच आहे. पण त्यासोबत खीरसुद्धा बनवायची आहे आणि खास करून भजी बनवायची आहेत. आणि भज्यामध्ये कांदा भजी बनवायची आहेत. आता इतर देवी देवतांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण कांदा लसणाचा वापर करत नाही. नैवेद्य दाखवताना आपण खूप प्रिय आहे म्हणून फक्त महाराजांना नैवेद्य दाखवताना बाकी स्वयंपाकामध्ये कांदा लसणाचा वापर करू नका. फक्त भजी बनवताना त्याच्यामध्ये कांदा घाला आणि कांदा भजी स्पेशल बनवून ती नैवेद्यामध्ये ठेवा. परत एकदा सांगते, महाराजांचा हा आवडता पदार्थ आहे म्हणून कांदा भजी नैवेद्यात आपणाला स्वामी महाराजांना दाखवायची आहे. आणि इतर देवी देवतांना आपण कांदा लसूण वापरत नाही, पण आपल्या स्वामी महाराजांना कांदा भजी बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता. आता पुरणपोळीचा स्वयंपाक एवढा बनवणे जमणे नाही, शक्य झाले नाही तर मग काय करू शकता, तर खीर बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य हा दाखवू शकता. स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आहे खीर आणि कांदा भजी यांचाही नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता. आता खीर कशाची बनवायची, तर खीर तुम्ही शेवयाची बनवू शकता, तांदळाची बनवू शकता किंवा मखाण्याची खीरही बनवू शकता आणि त्याचाही नैवेद्य हा दाखवू शकता. किंवा तुम्ही बासुंदीसुद्धा बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. यासोबतच पिठलं भाकरी ही अत्यंत साधे पण स्वामींच्या आवडीचे जेवण आहे, ते देखील तुम्ही बनवू शकता. आणि तेही शक्य नसेल तर अगदी साधं वरण भात, भाजी पोळी बनवायची आणि भाजीमध्ये घेवड्याची भाजी ही आवर्जून बनवायची. घेवड्याची भाजी ही सुद्धा स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे. वरण भात, घेवड्याची भाजी, पुरणपोळी बनवायची
आणि त्यासोबतच कोणताही एखादा गोड पदार्थ बनवायचा. तसेच खीर असेल, बेसनाचे लाडू असतील तर ते उत्तम. पण हे शक्य नसेल ना, तर एखादे तुम्ही शिराही देखील बनवू शकता. तुम्ही गोड भात त्यासोबत त्यामध्ये साखर भात किंवा नारळ भात बनवून जर तुम्ही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकणार आहे. बघा, मी तुमच्यासोबत शेअर केलेले हे पदार्थ स्वामींना खूप आवडतात. त्यापैकी तुम्हाला जो पदार्थ बनवणे शक्य होईल तो बनवा आणि त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवा. आता स्वामी महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा आहे, तर एक स्वच्छ ताट घ्यायचे. या ताटामध्ये नैवेद्य सगळा वाढून घ्यायचा आहे. स्वामींना ठेवण्यासाठी वेगळ्या तांब्याच्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचे आणि देवासमोर बसायचे किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तेथे बसायचे. अगोदर तो दिवा लावलेला असावा, देवासमोरसुद्धा दिवा लावलेला असावा. जेथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तेथे सुद्धा दिवा लावलेला असावा. कारण बघा, अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा देव त्याचा स्वीकार करतात असे म्हटले जाते आणि त्यामुळे दिवा हा नैवेद्य दाखवताना अवश्य लावलेला असावा. आता नैवेद्य महाराजांच्या समोर ठेवायचा आहे. खाली पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे. त्यावर आपले नैवेद्याचे ताट ठेवायचे. त्यानंतर महाराजांच्या डाव्या साईडला तांब्याचा पेला आपण पाणी घातलेला तो ठेवायचा. त्या नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचे. त्यावर तुळशीचे पान देखील घ्यायचे आणि त्या तुळशीच्या पानाने 3 वेळा पाणी फिरवत फिरवत गायत्री मंत्र म्हणायचा. त्यानंतर परत तुळशीपत्र पाण्यात बुडवून नैवेद्याला स्पर्श करायचा आणि स्वामींच्या मूर्तीकडे फोटोकडे पाहत खालील मंत्र म्हणावे. नैवेद्य दाखवताना तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा, ओम अर्पणाय स्वाहा, ओम व्यायाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा म्हणायचे आहे आणि तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि शेवटी ते तुळशीपत्र स्वामींच्या चरणी अर्पण करावे. देठ देवाकडे आणि पान आपल्याकडे अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा, मुजरा करायचा. तो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो झाकून तुम्हाला ठेवायचा आहे. कमीत कमी 20 मिनिटे ते अर्धा तास तो तसाच राहू द्यायचा. नैवेद्य दाखवल्यानंतर सारखं त्या खोलीमध्ये किंवा घरासमोर जवळ किंवा त्याच्या नैवेद्याकडे बघायचे नाही. थोडा वेळ तिकडे जाणे टाळावे आणि 20-25 मिनिटानंतर तो नैवेद्याचा प्रसाद झालेला आहे आणि त्या प्रसाद आहे तो आपल्या घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे महाराजांचा आशीर्वाद म्हणून. बघा, जेव्हा आपण मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या मठात जातो तेव्हा बाहेरून आपण जेव्हा पेढे नारळ घेतो ते घेऊन आपण मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचे दर्शन घेतो आणि मंदिरामधून बाहेर आल्यानंतर त्याच पेढ्याचा आणि नारळाचा आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो. म्हणजे बाहेरून जाताना ते पेढे होते, तो नारळ होता, पण जेव्हा आपण मंदिरातून बाहेर येतो तेव्हा तो नारळाचा प्रसाद होतो आणि तो पेढ्याचा प्रसाद होतो. याप्रमाणे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर ते तो फक्त पदार्थ असतो आणि नैवेद्य दाखवून नंतर थोडा वेळ आपण देवासमोर झाकून ठेवतो. त्यानंतर जेव्हा आपण तो ग्रहण करण्यासाठी घेतो तेव्हा त्याचा प्रसाद तयार झालेला असतो. तेव्हा त्याच्यामध्ये सर्व दैवी शक्ती असते, देवतत्व, सकारात्मकता, ऊर्जा यामध्ये आलेली असते. म्हणून हा प्रसाद बनतो. हा प्रसाद चुकूनही टाकून देऊ नका. तुम्हाला जर खायचा नसेल तर तुम्ही ते प्रसाद एखाद्या गाईला किंवा मुक्या जनावरांना घालू शकता, परंतु तसाच कधीही टाकून देऊ नये. एक प्रकारे तुम्हाला नैवेद्य नाही दाखवणं झालं, एखादी सेवा नाही करणं झालं तरी करू नका, पण कधीही नैवेद्याचा, कोणत्याही देवळाच्या नैवेद्याचा कधीही अपमान हा करायचा नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींना पंचपक्वान्न वाढले आणि जर तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या किंवा कपट असेल तर स्वामी तो नैवेद्य कधीही ग्रहण करणार नाहीत. श्रद्धेने दिलेली साधी साखर ही त्यांना पुरेशी असते, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन देखील अन्नदान करणे किंवा गरजूंना जेवण देणे हे कोटी पटीने पुण्य देणारे ठरते. आणि जर कोणाला सुतक किंवा विटाळ असेल तर निराश न होता फक्त मानसिक नामस्मरण करावे. शुद्ध झाल्यानंतर तुम्ही एखाद्या गुरुवारी केंद्रात जाऊन आपली सेवा अर्पण करू शकता. स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकता किंवा एखाद्या गुरुवारी दानधर्म हे नक्की करू शकता. त्याप्रमाणे गुरुचरित्रामध्ये देखील म्हटले आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतात तर तेव्हा तुमचे गुरु तुमचे रक्षण करतात, पण या गुरूंचा तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही. एवढं गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे.
आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीतील जर सर्व ग्रह निगेटिव्ह असतील, तुमच्या कुंडलीमध्ये सगळ्या गोष्टी नकारात्मक घडत असतील आणि फक्त तुमचा एक गुरुग्रह सकारात्मक असेल, तुम्ही तुमच्या गुरुची सेवा केली, तुमचे गुरुपाठबळ स्ट्रॉंग केले असेल, गुरूंचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल, तर या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडणार आहे तर तो पूर्णपणे नष्ट होतो आणि सर्व निगेटिव्ह ग्रहांचा नकारात्मक प्रभाव सकारात्मकमध्ये बदलतो. एवढा गुरुला महत्त्व आहे. गुरुग्रहाचे महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.